तुमची गाय किंवा म्हैस जर कमी दूध देत असेल, तर अतिशय कमी वेळात दूध वाढवण्याचे हे 3 घरगुती उपाय नक्की पहाच. हे उपाय पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला लक्षात येईल, की या वस्तू आपल्या घरातच होत्या, पण आपल्याला उपाय माहिती नसल्यामुळे आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि जे तुम्ही तात्काळ वापरायला देखील लागाल आणि दुधामध्ये झालेली वाढ तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवाल. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ आणि जाणून घेऊयात कोणते असे ते 3 उपाय आहेत, की ज्यामुळे गायींचं किंवा म्हशीचं दूध हे प्रचंड प्रमाणात वाढतं, गायीचं वजनही वाढतं आणि दुधाच्या फॅटमध्ये देखील लक्षणीयरित्या वाढ होऊन दूध व्यावसायिकाचा फायदा होत असतो. पण तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. भारतात प्राचीन काळापासून शेतीसोबत पशुपालनही केलं जातं. आजही शेतकरी शेतीसोबत पशुपालन करून उत्पन्न वाढवत आहे. पण पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. यामध्ये पशुचे आजार किंवा पशुपालकाला होणारा खर्च असेल, ज्यामध्ये जो काय दुधाचा जो काय खर्च आहे, म्हणजे ज्यामध्ये पशुखाद्याचा खर्च असेल, जनावरांना जो सांभाळायचा खर्च असेल, चारा पाण्याचा खर्च असेल, या सर्व मोठ्या अडचणी त्या ठिकाणी असतात. बऱ्याचदा भरपूर पशुपालक शेतकऱ्यांना जे काय शेतकरी आहेत ते गाई म्हशीनं जास्त दूध द्यावं म्हणून त्यांना विविध औषधं देतात, टॉनिक्स देतात, ज्यामध्ये खर्च करतात. पण असं करणं हे फायदेशीर जरी ठरलं तरी ते पैशाच्या दृष्टीने परवडत नाही. त्यामुळे असं केल्याने कदाचित दूधही वाढतं, पण जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांचं दुधाचं सेवन करणं हे इतरांसाठी धोकेदायक देखील ठरू शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गाय किंवा म्हैस या दुभत्या जनावरांचं दूध नैसर्गिक आणि घरगुती उपायाने कसं वाढवता येतं, जेणेकरून तो जो काही प्राणी आहे, म्हणजे गाय किंवा म्हैस असेल, तो स्वतःहूनच अधिक दूध त्याच्या शरीरात तयार करेल आणि जास्तीत जास्त दूध देण्यासाठी सुरुवात करेल. चला तर मग जाणून घेऊयात गाय आणि म्हैसचे दूध वाढवण्याचे 3 सोपे उपाय. पहिला उपाय ज्यामध्ये पशुवर्धन जे काही पशुवैद्यकीय जो काही विभाग आहे किंवा पशुसंवर्धन विभाग आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कोणते कोणते गवत खाऊ घातल्यानंतर दूध वाढतं तो उपाय असणार आहे. दुसरा उपाय एक असं घरगुती औषध ज्यामध्ये घरातल्या 3 वस्तू अशा विशिष्ट पद्धतीने एकत्र करायच्या की ज्यामुळे लगेच दुधात वाढ होऊ शकते. आणि तिसरं जे औषध आहे जे इतकं प्रचंड जबरदस्त आहे की ज्याने दूधच नाही तर दुधाबरोबर फॅट देखील वाढणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा. कोणता ना कोणता उपाय जरी केला तरी गॅरंटेड दूध वाढल्याशिवाय तुमचं राहणार नाही. पहिला उपाय, पशुसंवर्धन विभाग असं म्हणतोय की चवळीचं जे गवत आहे ते खाल्ल्यानं गायीचं दूध वाढतं. त्यामुळे चवळी जर त्या ठिकाणी तुम्ही शेतात लावली असेल किंवा तुम्ही लावणार असाल तर नक्कीच चवळी लावा. त्याच्या दुधामध्ये प्रचंड असं दूध त्या ठिकाणी वाढतं, कारण की चवळीच्या गवतामध्ये औषधी गुणधर्म फार असतात, ज्यामुळे दुधाचं प्रमाण वाढतं. चवळीचं गवत खाल्याने गायीच्या आरोग्यावर पहिली गोष्ट कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. दुधाचे प्रमाण देखील अतिशय सहजपणे वाढतं. चवळीच्या गवतामध्ये काही विशिष्ट आढळतात ज्यामुळे ते गाई म्हशींना खाऊ घालणं फार फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. चवळीच्या गवताचं वैशिष्ट्य म्हणजे हे गवत इतर गवताच्या तुलनेच्या याच्यामध्ये पचण्याजोगं आहे. त्यात प्रथिनं आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात, जे झुकत्या जनावरांसाठी अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांनी गाई म्हशींना चवळीचे गवत खाऊ घालण्यास नैसर्गिकरित्या दुधाचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आता चवळीच्या गवताचं सेवन केल्याने दूध वाढतं, पण आता पुढचा उपाय असा आहे की ज्यामध्ये 2-3 गोष्टी एकत्र केल्या की काही न करता दूध वाढतं. तो म्हणजे गाईचं आणि म्हशीचं दूध वाढवण्यासाठीचं घरगुती औषध. आता गाई आणि म्हशीच्या दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही त्याचं औषध आता घरच्या घरीच बनवू शकता. ज्यामध्ये तुम्ही कोणता चारा खाऊ घालताय, कुठलं गवत, कुठला सुका चारा, कुठलं पशुखाद्य खाऊ घालता, ते काहीच इथे मॅटर करत नाही. आता यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल ज्या तुम्हाला तुमच्या घरात सहज मिळतील. हे औषध बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला 250 ग्रॅम गहू घ्यायचे आहेत, ते भरडून आणायचे आहेत आणि ज्याची एक लापशी बनवतो ज्या पद्धतीने आपण, म्हणजे जवळपास एका गव्हाच्या दाण्याचे 2 तुकडे होतील अशा पद्धतीने ते भरडून आणायचे आहेत. मग आता यासाठी तुम्हाला काय करायचं, हे गहू घ्यायचे आहेत आणि हे गहू सर्वप्रथम उकळून घ्यायचे आहेत. म्हणजे हे जेवढे गहू आहेत त्याच्यात दुप्पट तिप्पट पाणी टाकून तुम्हाला सर्वप्रथम उकळून घ्यायचे आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला 100 ग्रॅम गूळ टाकायचा आहे. लक्षात घ्या, 250 ग्रॅम गहू, त्यामध्ये तुम्हाला 100 ग्रॅम गूळ आणि 2 ते 3 पट त्याचं पाणी टाकून सर्वप्रथम उकळून घ्यायचं आहे. हे उकळत असताना याच्यामध्ये तुम्हाला 50 ग्रॅम मेथी ही कुटून त्याच्यामध्ये घालायची आहे. हे एकदा मिक्स केलं की नंतर तुम्ही काय करायचं, एक कच्चं खोबरं त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ते अगदी किसून एक बारीक त्याची पावडर करून ते देखील त्याच्यात टाकायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एक वस्तू लागेल ती म्हणजे जिरे. 25 ग्रॅम जिरे तुम्हाला पावडर करून याच्यात घालायचे आहे. वस्तू आपण पुन्हा एकदा जर बघायच्या
तर गव्हाचं एक त्या ठिकाणी लापशी, 100 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम मेथी आणि एक कच्चा खोबरा, 25 ग्रॅम जिरे. या वस्तू एकत्र तुम्हाला शिजवून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित शिजवून याची एक पेस्ट कशी तयार होईल हे तुम्ही बघायचं आहे. आता हे जे काय तयार झालेलं मिश्रण आहे, तर ते तुम्ही थंड करायचं आहे. हे थंड म्हणजे 2 ते 3 तास, 4 तास याला थंड करायचं आहे. मग आता ही जी काही सामग्री शिजवलेली आहे, तर ती सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला खाऊ घालायची आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा रिझल्ट केव्हाही दिलं तरी येईल. दिवसामध्ये फक्त याला सकाळी उपाशी पोटी द्यायचं आहे. पण शक्यतो गाईचं जे काही वासरू आहे ते देण्याच्या 1 महिना अगोदर जर तुम्ही सुरू जर केलं तर, आणि म्हणजे गाईचं वासरू देण्याच्या 1 महिना अगोदर आणि वासरू दिल्यानंतर 1 महिना नंतर, म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या 1 महिना आधी आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिन्यापर्यंत तुम्ही जर हे दिलं 2 महिने विभागून, तर तुम्हाला तब्बल जबरदस्त याचा रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे. पण जरी तुमची डिलिव्हरी जनावराची झाली असेल, तो वेळ मॅच होत नसेल, तर तुम्ही 2 महिने हा उपाय जर केला तर नक्कीच दुधामध्ये वाढ झालेली दिसून. आता तिसरा सगळ्यात जबरदस्त उपाय, ज्याने दूधच नाही तर फॅट देखील वाढतं, ते म्हणजे ज्यात काय लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3च वस्तू लागतील. ज्यामध्ये लागेल तुम्हाला मोहरीचं तेल आणि गव्हाचं पीठ. आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, 200 ते 300 मिली मोहरीचं तेल घ्यायचं आहे. ते एखाद्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, ज्यामध्ये 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र करून काय करायचं आहे, संध्याकाळी जेव्हा जनावरांचं तुमचं चारा पाणी होतं, ज्यावेळी जनावरांचं पूर्ण टाईम टेबल तुमचं संपून जातं, तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही हे जे काही औषध आहे, मग हे पातळ असो किंवा घट्ट असो, जेवढं जसं झालं असेल त्या प्रमाणात तुम्ही जनावरांना देऊन टाकायचं आहे. पण हे एकदा औषध दिलं की जनावरांना तुम्ही रात्रभर दुसरं काहीही द्यायचं नाही. आता हे औषध खूप जालीम आहे. या औषधाने दूध तर वाढतंच, पण दुधाची फॅटही वाढते. औषध पॉवरफुल असल्यामुळे एक गोष्ट इथे कटाक्षाने लक्षात अशी घ्यायची आहे की औषध फक्त 7 ते 8च दिवस जनावरांना द्यावं, त्यानंतर हे औषध बंद करून टाकावं. अन्यथा जनावरांमध्ये एक तेलकटपणामुळे जनावरांना खोकला त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळे औषध तात्काळ एक 7 ते 8 दिवस झालं का बंद करावं. त्याचबरोबर तुम्ही दुसरीकडे तुमचा जो हिरवा चारा, सुका चारा असेल किंवा तुमची सरकी पेंड असेल किंवा कुठले जे पशुखाद्य असेल तर ते देणं चालूच ठेवा. पण त्या व्यतिरिक्त 7 ते 8 दिवस हा उपाय केल्याने दुधामध्ये तर वाढ होतेच, पण दुधाच्या फॅटमध्ये देखील चमत्कारिकरित्या वाढ झालेली तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तर तीनही उपाय तुम्ही करू शकता. खूप अनुभवी शेतकऱ्यांच्या अनुभवामधून हे उपाय घेतल्यात आलेले आहेत. तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका की दुधामध्ये काय फरक पडतोय, किंवा तुमचा स्वतःचा एखादा फॉर्म्युला असेल तर तो देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कोणत्या नवीन याच्यावर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कळवायला विसरू नका. धन्यवाद.